अंतरी होता समतेचा हेतू, ते चवदार पाणी आम्हा पाजिले तू, तुझ्या अंतरी होता समतेचा हेतू, ज्ञानाचा खरा होता पहाड तू, केले आमचे बा सारे लाड तू, आम्हासाठी झिजली तुझी थोर काया, आम्हासाठी झिजली तुझी थोर काया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया. तुझ्या सारखा बा भला तूच आहे, अति प्रिय बाबा मला तूच आहे, तुझ्या सारखा बा भला तू. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल. आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. या पहिल्या सत्रामध्ये आदरणीय सुरेंद्रजी खर्डे सरांच्या अध्यक्षतेखाली आणि आदरणीय प्राध्यापक संजयजी खर्डे, विश्वाताई बोरकर आणि आर.एस. तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पहिलं सत्र पत्रकारितेवर संपलं. दुसऱ्या सत्रामध्ये आपण कविसंमेलन घेत आहोत. या कविसंमेलनाचे अध्यक्ष आदरणीय निर्मलताई काळपांडे मॅडम ह्या आहेत आणि कविता सहभाग म्हणून यामध्ये गणेश थोरात आहेत, नंदकुमार चक्र आहेत, देवीला रवराडे आहेत, डॉक्टर नंदकिशोर दामोदरे सर आहेत, संजय मोकळे सर आहेत, वनिता आहे, दीपाली मॅडम या कविसंमेलनात सूत्रसंचालन करणार आहेत, प्रेमला शेंडे मॅडम या ठिकाणी, बाबा निंगोले सर आहेत. या सगळे कवी आपल्या कविता सादर करतील आणि या कविसंमेलनात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. या कवी संमेलनात सहभागी सर्व कवी कवयित्रींचे गझलकार आणि आपण रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचं या कवी संमेलनामध्ये मी शब्दसुमनाने सर्वांचं स्वागत करते. आजच्या या द्वितीय सत्राच्या कार्यक्रमाला लाभलेल्या अध्यक्षा आदरणीय निर्मलताई काळबांडे मॅडम यांचं स्वागत वनिताताई इंगोले करतील. ठवरे गुरुजी यांचं स्वागत. तो कवितेमधूनच झालाय. सुरुवातीच्या काळामध्ये कवितेवर बरेच लोकांनी लिहिलं, कविता बरेच लोकांनी लिहिले, पण त्यावर आक्षेप सुद्धा घेण्यात आले. आक्षेप घेण्याची कारणं जरी वेगवेगळी असली तरी आक्षेप घेण्यात आले तरी सुद्धा आम्ही लिहिणं थांबवलेलं नाही. ते आजतागायत आपण लिहितच आहे आणि यापुढे सुद्धा लिहिणार आहे. जर परिवर्तन घडवायचं असेल तर कवितेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन सुद्धा आपण कवितेच्या माध्यमातून घडवत आलेलो आहे आणि हा एक परिवर्तनासाठी मोठा आपण धागा म्हणू शकतो. परिवर्तनाच्या दिशेने जाण्यासाठी एक मोठा धागा म्हणून आपण कविता आपण लिहत आहे. तर कवी संमेलनाची सुरुवात मी ज्यांचा नुकताच कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे असे माझे भाऊ संजू भाऊ मोकळे यांना मी आमंत्रित करते. इतक्याही स्वस्त नाहीत तुझा संदर्भ लाभलेल्या माझ्या वेदना. इतक्याही स्वस्त नाहीत तुझा संदर्भ लाभलेल्या माझ्या वेदना. त्यांचा दिलखुलास मी मैफिलीत करेल, त्यांचा दिलखुलास मी मैफिलीत करेल. तुला त्या अगदीच अनाकलनीय असेल असं वाटत नाही.
संजय भाऊ म्हणजे संदेशच्या एक कविता सादर करतो. सावली. सकाळ आठवांचा सर्वा वेचत व्याकुरलेल्या उन्हात. सकाळ आठवांचा सर्वा वेचत व्याकुरलेल्या उन्हात लाल बुंद पडलेला गुलमोहर कोकिळ आवाजाने गोठवून टाकतो. सकाळ आठवांचा सर्वा वेचत व्याकुरलेल्या उन्हात लाल बुंद पडलेला गुलमोहर कोकिळ आवाजाने गोठवून टाकतो. दुपार दुपार निर्मनुष्य वाटेवर डोळ्यात आसुसतात तिच्या पावलांचे ठसे. दुपार निर्मनुष्य वाटेवर डोळ्यात आसुसतात तिच्या पावलांचे ठसे वाळवंटातील रखरखत्या उन्हात. सायंकाळ तो बघत असतो एकटक. सायंकाळ तो बघत असतो एकटक. गोठलेल्या सावल्यांना त्या पसरवत जातात पाय आयुष्याच्या अंतस्तावर. आयुष्याच्या अंतस्तावर. नंतर देवीलाल रवराळे सर. अशी गझल आणि म्हटलं असं आहे. आवाज देत आहे घेऊन या मशाली आवाज देत आहे. चळवळ नव्या दमाची आकार घेत आहे. चळवळ नव्या दमाची आकार घेत आहे. आणि जो काल चळवळीचा गेला उडून पक्षी. जो काल चळवळीचा गेला उडून पक्षी आशय बनून माझ्या गझलेत येत आहे. आशय बनून माझ्या गझलेत येत आहे. आणि पाहून झोपडीला टपलेत का गिधाडे. पाहून झोपडीला टपलेत का गिधाडे. वाटे कुणी भुकेला आवाज देत आहे. वाटे कुणी भुकेला आवाज देत आहे. आणि गझल घेतो. होते शब्द ओठी जे मुक्यांच्या साचले होते तेच मी गझलेत माझ्या वाचले होते. तेच मी गझलेत माझ्या वाचले होते. आणि याचसाठी शब्द माझे पेटले मित्रा. याचसाठी शब्द माझे पेटले मित्रा. शोषणाचे जाळ त्याने सोसले होते. शोषणाचे जाळ त्याने सोसले होते. आणि लागले शब्दामधून दुःख सांडाया. लागले शब्दामधून दुःख सांडाया. कोणते आशय गझलने मांडले होते. कोणते आशय गझलने मांडले होते. अन सोडले ज्या वादळाने बघ मला तेथे. सोडले त्या वादळाने बघ मला तेथे. बोट बाबाचे अचानक भेटले होते. बोट बाबाचे अचानक भेटले होते. नाशियुद्धाचा घडावा याच्यासाठी मी गझलचा शेवटचा शेर घेऊन आपली रजा घेतो. नाशियुद्धाचा घडावा याचसाठी मी आतबुद्धाला मनाच्या ठेवले होते. आतबुद्धाला मनाच्या ठेवले होते. गझल तर चांगली आहेच पण त्याला तुमच्या आवाजाची साथ आहे. मी आमंत्रित करते डॉक्टर नंदकिशोर दामोदरे सर. प्रकाशावे म्हणून मी स्वतःला जाळतो. तू प्रकाशावे म्हणून मी स्वतःला जाळतो. आणि तुझ्या गर्भातील मग वादळे धुंदाळतो. म्हणून मी स्वतःला जाळतो. आणि तुझ्या गर्भातील मग वादळे धुंदाळतो. उकिरड्यातील गांडुळे ही धर्म जेव्हा सांगती. उकिरड्यातील गांडुळे ही धर्म जेव्हा सांगती. माझ्यातील बुद्धही तेव्हा सरपाळतो. माझ्यातील बुद्धही तेव्हा सरपाळतो. एक मतला आणि दोन सुटेशर ठेवतो. भटांना कुठे मी कधी ना म्हणालो. भटांना कुठे मी कधी ना म्हणालो. जरा वामनाची दखल घ्या म्हणालो. भटांना कुठे मी कधी ना म्हणालो. जरा वामनाची दखल घ्या म्हणालो. कुठे गायला तू गझल मानसाची. कुठे गायला तू गझल मानसाची. तरी पण तुला मी सदा वा म्हणालो. तरी पण सदा मी तुला वा म्हणालो. जिने माणसांचे बिकट आज झाले. जिने माणसांचे बिकट आज झाले. व्यवस्थेविरोधी गझल गा म्हणालो. भटांना कुठे अन कधी ना म्हणालो. जरा वामनाची दखल घ्या म्हणालो. एक छोटीशी गझल ठेवतो. ही ठाम झाले. वैर भावांचे जसेही
ठाम झाले, दुश्मनाचे फार सोपे काम झाले. 2 दिवसाची रखेली राजसत्ता, 2 दिवसाची रखेली राजसत्ता, खास होते कालचे ते आम झाले. जाळणाऱ्यांनो कुणाला जाळता रे, जाळणाऱ्यांनो कुणाला जाळता रे, रावणाचे भूत आसाराम झाले. या बिघडल्या शिक्षणाच्या धोरणाने लाख शिकणारे युवक बेकाम झाले. जे समाजाला विसरले काल होते, मोल त्यांचे आज कवडी दाम झाले. ही कुणाची सांज हळवी व्यापुडावी, ही हा जरा वेगळा शेर आहे, टाकून पाहायला आवडत. ही कुणाची सांज हळवी व्यापुडावी, मन कुणाचे सावळे घनश्याम झाले. तू विचाराची सांगू नकोस, तू विचाराची नको सांगूस निष्ठा, तू विचाराची नको सांगूस निष्ठा. पाहिले उजव्यात सुद्धा वाम झाले. मानसे समजू कुणाला मी यार नंदा, मानसे समजू कुणाला यार नंदा. जे कधी निष्पाप ते सद्दाम झाले. वैरभावाचे जसेही ठाम झाले, दुश्मनाचे फार सोपे काम झाले. प्रमिलाताई शेंडे. स्मशानातून जात असतो, जेव्हा मार्ग स्मशानातून जात असतो तेव्हा चितेला पाहून गहिवरायचं नसतं. जेव्हा मार्ग स्मशानातून जात असतो तेव्हा चितेला पाहून गहिवरायचं नसतं. घेता आलाच तर घ्यायचा असतो चितेवरील अंगार, घेता आलाच तर घ्यायचा असतो चितेवरील अंगार. क्रांतीसाठी शृंगार म्हणून. सत्य परिस्थितीवर थोडं लिखाण केलं. भीमाच्या लेकरांनो, भीमाच्या लेकरांनो, नीट कर रे विचार. भीमाच्या लेकरांनो, नीट कर रे विचार. वेळीच सावरा रे, वेळीच सावरा रे, निसटून जाईल सार. भीमाच्या लेकरांनो, नीट कर रे विचार. आभाळ फाटले रे, किती लावशील ठिगळ. आभाळ फाटले रे, किती लावशील ठिगळ. धागे उसवले हे, लावा पणाला सगळं. आता तरी घ्या ध्यानी, आता तरी घ्या ध्यानी, या आता भानावर. वेळीच सावरा रे, हातून जाईल सार. रोज इथे भरतो भूलथापाचा बाजार. रोज इथे भरतो भूलथापाचा बाजार. कर्जपायी मरतो इथे किसान कामगार. उधळून लावा सारे, उधळून लावा सारे, संधी साधूचे डाव. वेळीच सावरा रे, निसटून जाईल सार. वेळीच सावरा रे, निसटून जाईल सार. बहुजन हिताय तुमची जर राजनीती नसती. बहुजन हिताय तुमची जर राजनीती नसली. पुन्हा येईल गुलामी, चळवळ जर जीती नसली. पुन्हा येईल गुलामी, चळवळ जर जीती नसली. सिंहाचे छावे आपण, सिंहाचे छावे आपण, ठेवलात छाताळावर. वेळीच सावरा रे, हातून जाईल सार. वेळीच सावरा रे, हातून जाईल सार. हे वेदावे विसरून वाद विवाद मिटवा. हे वेदावे विसरून वाद विवाद मिटवा. गटारे दुहीची बुजवा, अनएकी मनात रुजवा. गटारे दुहीची बुजवा, अनएकी मनात रुजवा. परिवर्तनाची नांदी, ही परिवर्तनाची नांदी. फानव क्रांतीचे शिलेदार.
वेळीच सावरा रे निसटून जाईल सार, भीमाच्या सैनिकांनो नीट करा रे विचार, वेळीच सावरा रे निसटून जाईल सार. नाहीतर हारून जाईल रे सागर. की सध्याची जी परिस्थिती आहे, आपण फक्त नावापुरतं एक झालेलो आहोत, फक्त सांगण्यापुरतं आपण एक आहोत, पण ऍक्च्युअल मध्ये तसं आहे का? नाही. स्त्री जशी कागदोपत्री स्वतंत्र झाली आहे, त्याच पद्धतीनं आपण फक्त नावापुरते एकजूट आहोत, पण आपल्यामध्ये सुद्धा हे सगळे विसरून एकोप्याने आपल्याला क्रांती घडवायची असेल तर आपल्याला एकजूट होऊन समोर जावंच लागेल. यायला जास्त वेळ लागणार नाही. मी आमंत्रित करते नकुल नाईक सर यांना. तुफानातील दिवे, तुफानातील दिवे, आम्ही तुफानातील दिवे, ऊन वारा पाऊस धारा, मुडीना आम्हा शिविरे. हल्ल्यावरती होती हल्ले, अभंगामुचे बाले किल्ले, तरीच आमचा ताठर माता जरा न खाली लवे, तरीच आमचा ताठर माता जरा न खाली लवे. शीर्षका प्रवज्जा. हतबल झालेल्या संस्कृती जोपासताना बुद्धा तुझे नालंदा विश्वविद्यापीठ कुठे? हतबल झालेले संस्कृती जोपासताना बुद्धा तुझे नालंदा विश्वविद्यापीठ कुठे? आज तुझी प्रवज्जा घेणारे 5 भिक्खूची आवश्यकता असताना आम्ही भौतिक साधनाच्या विवचक्रात सापडलो आहोत. आज तुझी प्रवज्जा घेणारे 5 भिक्खूची आवश्यकता असताना आम्ही भौतिक साधनाच्या विवचक्रात सापडलो आहोत. आर्थिक विषमता आम्ही इतकी जोपासली की पाळी प्राणी देखील आमचे संसार मांडत आहेत. आर्थिक विषमता आम्ही इतकी जोपासली की पाळी प्राणी देखील आमचे संसार मांडित आहेत. रंगाच्या रंगीत तालमीत आम्ही युद्ध पुकारले आहे. रंगाच्या रंगीत तालमीत आम्ही युद्ध पुकारले आहेत. प्रतिकात्मक रंगात मशगूल होत तुझे पंचशील आम्हाला साखळी दंड भासत आहे. रंगात मशगूल होत तुझे पंचशील आम्हाला साखळी दंड भासत आहे. याचे कारण शोधताना आम्हाला आमच्या माणुसकीची मूठमाती करीत जिवंत जगत आहोत. माणसाची प्रेती दररोज आमच्या डोक्यावर पूर्तीच्या वासनागंध नर व नारी आम्ही भोगत आहोत. हे तथागता तुझी प्रवज्जा घेण्याचा दीप आमच्या मनात प्रवज्जी होण्यात विलंब होत आहे. हे तथागता तुझी प्रवज्जा घेण्याचा दीप आमच्या मनात प्रवज्जित होण्यास विलंब होत आहे. तू सांगितलेले कुठलेच अष्टांगिक मार्ग आमचा मेंदू परिपक्वातून परिपक्व होऊन गेल्यास माणूस म्हणून तयारच नाही. जय जय. बुद्धाने संदेश दिला आपल्याला, तो संदेश घेऊन महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवले. पण आजही आपण परिपूर्णपणे त्यांचे विचार स्वीकारलेले नाही आहेत. कदाचित म्हणूनच आज या परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागत असावं. कदाचित असं माझं म्हणणं नाही, माझं निश्चित असं म्हणणं. यानंतर मी आमंत्रित करते गणेश थोरात सर यांना. पराथर सरेंडर सेनापती, पराधीन पॅन्थर सरेंडर सेनापती, आणि किती अधोगती पाहायची. थांबलेली चाके, थकलेली घोडे, मोडलेली हाडे खुरली. असुरीचं स्वप्न, अस्वस्थ जगणं, यातना भोगणं जन्मभर, समता बंधुत्व
पेरा ठाई ठाई पुन्हा होणे नाही बोधिसत्व. त्या रस्त्यावरचं तुझं घर. आपल्या शाळेच्या रस्त्यावरचं तुझं घर तुझ्यासारखेच मुसमुसलेलं. आपल्या शाळेच्या रस्त्यावरचं तुझं घर तुझ्यासारखंच मुसमुसलेलं. मी जाता येता पायापासून कौलापर्यंत एक एक थर मोजायचो. अधूनमधून मायच्या सोबत कापसाचं गाठोडं तर कधी गवताचा भारा टाकायला यायचो तुझ्या घरी. तेव्हा बाहेरच्या भिंतीच्या कोनाड्यात एक ग्लास आणि एक कपशी दिसायची. आजकाल कधी कधी मी गावात येतो. बस स्टँड वरून घरी जाताना रस्त्यावरचं तुझं घर तुझ्यासारखं सुरकुतलेलं. बस स्टँड वरून घरी जाताना रस्त्यावरचं तुझं घर तुझ्यासारखं सुरकुतलेलं. पडक्या आवाराच्या खिंडारातून मी अजूनही तो कोणाडा शोधतोय. मित्रा, तुझ्या उद्ध्वस्त वाटचालीत अजूनही किती काळ तो ग्लास आणि ती कपबशी सोबत ठेवणार आहेस? आणि यानंतर आपण प्रेझेंट केलेलं तुझं मुसमुसलेलं घर खूप सुंदर पद्धतीने आपण सांगितलंय. झुकला नाही अन्यायासमोर तोच होता खरा योद्धा. जो झुकला नाही अन्यायासमोर तोच होता खरा योद्धा. भीम नावाच्या विचाराने उठला शोषितांचा माथा. भीम नावाच्या विचाराने उठला शोषितांचा माथा. ते नंदकुमार चक्रे सर यांना जय भीम. सुंदर अशा कविता झाल्या. बरं वाटते म्हणजे आता आपण सोडून देऊया. त्रास होते लोकायले बी भले भले. मी म्हटलं खरी गोष्ट आहे पण जाऊच म्हटलं म्हणजे मेलो गेलो तर रस्त्याला मेलो गेलो म्हटलं तसं मग घडायला वेळ लागतो. मजा आहे का नाही? हो. बरं वाटलं. सुख आले क्षणार्धात निघून गेले. सुख आले क्षणार्धात निघून गेले. दुःखाची तळ हातावर दुःखानी तळ हातावर फोडासारखे जोपासले. म्हणजे दुःखाला तळ हातावर फोडासारखे जोपासले. आयुष्यभर झेलत होतो काट्याचे सल. आयुष्यभर झेलत होतो काट्याची सल आणि संगत आणि जखमांना मी फुलासारखे गुंजारले. आणि जखमांना मी फुलासारखे गुंजारले. कविता आहे. मरण माझे मला रास आले. मरण माझे मला रास आले पण लगा दिलानीच माझ्या. मरण माझे मला रास आले पण दगा दिलानीच माझ्या. आता कविता सादर करतो तुमच्या समोर. दोष माझे तू वेचताना. दोष माझे तू वेचताना सुटले असेल काही. दोष माझे तू वेचताना सुटले असेल काही. आणि गोफणीचे तुझ्या निशाने हुकले असेल काही. गोफणीचे तुझ्या निशाने हुकले असेल काही. आराखडे कदाचित तुझं बेरंग वाटतील. आराखडे कदाचित तुझं बेरंग वाटतील. मांडताना आकडे ते सुटले असेल काही. मांडताना आकडे ते सुटले असेल काही. वेचलेल्या अक्षरांना बोलावले त्वरित. मी
वेचलेल्या अक्षरांना बोलावले त्वरित आणि घाईत त्यामुळे सूर जुळले असेल काही. घाईत त्यामुळे सूर जुळले असेल काही. बेभान धावताना रंगलेत पाय माझे. बेभान धावताना रंगलेत पाय माझे. अन चिखलात चालताना रुतले असेल काही. चिखलात चालताना रुतले असेल. दोष माझे तू वेचताना सुटले असेल काही. गोफणीचे तुझ्या निशाने जय भीम. देशाचा युगायुगाचा या देशाचा अंधार उपसला मी. युगायुगाचा या देशाचा अंधार उपसला मी. मृत्यूला यलगार दिला संग्राम जिंकला मी. सुरेंद्र साहेब लक्ष द्या. झोपते काय सुरेंद्र साहेब अरे मृत्यूला यलगार दिला संग्राम जिंकला मी. मृत्यूला यलगार दिला संग्राम जिंकला मी. युद्धभूमीच्या गर्भामध्ये धगत वाढला गर्भ. युद्धभूमी तू वेचताना सुटले असेल काही. दोष माझे तू वेचताना सुटले असेल काही. गोफणीचे तुझ्या निशाण हुकले असेल काही. मी कोमल नाही म्हणून घाबरू नका. मी कोमल नाही म्हणून घाबरू नका. मी खंबीर आहे म्हणून झुकणार नाही. मी कोमल नाही म्हणून घाबरू नका. मी खंबीर आहे म्हणून झुकणार नाही. माझ्या स्वप्नांना पंख आहेत. माझ्या स्वप्नांना पंख आहेत. आकाशही मला थांबवू शकणार नाही. आकाशही मला थांबवू शकणार नाही. चौकटीत स्वयंपाकघराच्या चौकटीत माझं अस्तित्व मोजू नका. स्वयंपाकघराच्या चौकटीत माझं अस्तित्व मोजू नका. माझ्या विचारांना आवाज आहे. माझ्या विचारांना आवाज आहे. तो दाबण्याचा अधिकार कुणालाच देऊ नका. पाचारण करते पुष्पाताई बोरकर यांना. देशद्रोही कारनामे. नियंत्रण रेषा ओलांडत बॉम्बस्फोट घडवणारे. भयग्रस्त माहोलात रक्तपात करणारे. प्रतिशोधासाठी बंदुकीच्या नळकांड्यांनी निरपराधांना छिन्न विछिन्न करणारे. काळजाची चाळण करत संसार उद्ध्वस्त करणारे क्रूर कर्मा आतंकवादी. नियंत्रण रेषेवरील टोळ भैरव अपौरुषी वास्तवात धर्मांधतेच्या गढ्या उभारणारे. बहरलेल्या कळ्या कुस्करत अस्मिता बीज खुडणारे. बुलडोजरच्या हातोड्याने स्वप्नांचा लिलाव करणारे. तहानलेल्या जीवाचा मुडदा पाडणारे. न्यायप्रिय मेंदूवर घणाघात करणारे क्रूर कर्मा देशभक्त कसे. प्रतिशोधाला बंद मुठ्ठी इच्छाशक्तीची गरज. प्रतिशोधाला बंद मुठ्ठी इच्छाशक्तीची गरज. त्यांचे बेचिराग होणे तय. कट्टर धर्मांध आतंकवादी उगवतात. मनूच्या पेशी कोशातून धार्मिक वितंडवादाला हवा देत. लोकशाहीचा डोलारा सापडला प्रलयात. तेव्हा शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवून उभारावा लागेल दीर्घ लढा. सम्यक मार्गाने सम्यक संकल्प करत संविधानिक मूल्य जोपासत संविधानिक मूल्य जोपासत.